तर स्वागत आणि सन्मान केला जाईल सन्नी भगत यांचा स्वागत आणि सन्मान मान्यवर कक्षामध्ये केला जाईल। सन्नी भगत यांचा स्वागत आणि सन्मान विनोदजी चौधरी जे कोषाध्यक्ष आहेत मास्टर 40+ क्रिकेट असोसिएशन भिवंडीचे, त्यांच्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान केला जातोय। मायेची उपदार शॉल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ, त्यानंतर एक अविस्मरणीय भेट छत्रपती शिवाजी महाराजांची ही प्रतिमा देऊन सन्मानित केलं जात आहे। त्यानंतर स्वागत आणि सन्मान प्रकाश इताडकर सामाजिक कार्यकर्ते समाजसेवक पूर्णा यांना देखील सन्मानित केलं जाईल। पुन्हा एकदा विनोदजी चौधरी मी आपणास विनंती करतो आपल्या शुभ हस्ते सन्मान करावा। सामाजिक कार्यकर्ते समाजसेवक पूर्णा पाहतो आपण मान्यवरांचा शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावर केला जातोय। धन्यवाद। तर सामन्याकडे वळणार आहोत। बॅक टू द क्रिकेट नाव। सामन्याला होईल सुरुवात। पहिला चेंडू उडवलाय, चेंडूला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केला होता, क्षेत्ररक्षक खूप झेपावला होता झेल घेण्यासाठी, अगदी मिड विकेट सीमावर रेषेवरून झेपावला होता, शॉर्ट मिड विकेटला आला होता झेल घेण्यासाठी, कॅच ड्रॉप प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती झेल टिपण्यासाठी, पण फलंदाज बाद होते ते धावबाद स्वरूपामध्ये। एकदा वाचला पण दुसऱ्यांदा वाचणार नाही, गचाल क्षेत्ररक्षण झालं आणि क्रिकेटमध्ये असं म्हटलं जाते नेव्हर टेक चान्स ऑफ मिसफिल्ड। खराब क्षेत्ररक्षणावर दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये फलंदाज आज अवचित बाद झालेला आहे। सीनू पहिला धक्का लागलेला आहे स्वर्गीय रामूशेठ प्रतिष्ठान ताडाली या संघाला। मैदानाच्या आतमध्ये सद्यस्थितीचा जो सामना सुरू आहे स्वर्गीय रामूशेठ प्रतिष्ठान ताडाली आणि सुजाता पिंपलास। धनंजय नंबर 3 क्रमांक 3 वर खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे। गोपालला नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहतोय, तर पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक विनेश मुंडोरा एंडच्या टोकाकडून। सुंदर आयोजन नियोजन, अत्यंत दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा सुजित चाचू सुतार चषक 2024। क्लीन बोल्ड दांडीगुल, फलंदाज होते बाद। अराउंड एक त्रिफला बाद झालेला आहे फलंदाज। धावसंख्या धावपलकर 2 बाद, फक्त एक दयनीय अवस्था झालेली आहे ताडाली या संघाची। खूप जबरदस्त गोलंदाजी करते विनेश, पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी, पॉवर पेश करताना पहिल्या षटकामध्ये 2 फलंदाज झटपट बाद झालेले आहेत। पहिला फलंदाज धावबाद स्वरूपामध्ये बाद झाला, सीनू लवकर बाद झाला, त्यानंतर धनंजय हा त्रिफला बाद झालेला आहे। न्यू बॅटर रमेश येतोय, कमी उंचीचा असलेला हा बॅटर, उंची लहान पण कीर्ती महान असलेला कंप्लीट टेक्निकल बॅट्समन। ताडाली या संघात आडव्या बॅटनं अंधाधुंद बॅट चालवली होती, धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय, पंचांचा लेग बाईटचा इशारा येतोय, एक रिस्की सिंगल पूर्ण केलेले आहे। एक चोरटी धाव पूर्ण केली आहे आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या हलूच पुढे सरकताना स्कोरबोर्डवर 2 या आकड्यावर जाऊन पोहोचलेले आहे। 2 गड्यांच्या मोबदल्यात पुन्हा एकदा विनेश सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर, सामोरं जाईल बॅटर गोपाल। स्ट्रेट फटका खेळला डाऊन दी ग्राउंड,
चेंडू 1 बॉन्स सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या भारतीय धावपलकर 6. अष्टविनायक ठाकूरपाडा 40+ संघातील एक अष्टपैलू खेळाडू गणेश ठाकरे यांनी या स्पर्धेला बेस्ट कॉम्प्लिमेंट्स दिलेत. गणेश ठाकरे तुमचं आणि तुमच्या परिवाराचं खूप खूप हार्दिक हार्दिक स्वागत. फलंदाज बाद होते पायची स्वरूपामध्ये बिग विकेट बिग लॉस. गोपाल इज द गॉन. खेळी संपुष्ट झालेली आहे गोपालीची. Handsome dashing रुबाबदार होय मनान लय दिलदार. Handsome dashing रुबाबदार होय मनान लय दिलदार. आशा टाईट ही पहिल्यापासून आशा टाईट ही पहिल्यापासून. थँक्यू डीजे. तर पहिल्या षटकामध्ये अक्षरशः फलंदाजीला सुरुंग लावलेला आहे. सनसनाटी षटक बघायला मिळते. 3 गडी बाद झालेल्या. धावसंख्या धावपलकर फक्त 6. गोपाल बाद झालेल्या पायची स्वरूपामध्ये. काय गोलंदाजी बघायला मिळते पॉवर प्लेच्या षटकामध्ये. विनेश द्वारा न्यू बॅटर सोपान क्रमांक 5 वर खेळण्यासाठी. विनेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता. तिथे अंधाधुंद बॅट चालवली होती. चेंडू जाते निर्धाव. अशा प्रकारे पहिल्या यशस्वी षटकाची सांगता झालेली आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावपलकर 6. 3 गड्यांच्या मोबदल्यात. ओव्हर टू यू डॉक्टर मोरेश्वर गवली सर. यस दरम्यान या ठिकाणी आगमन झालेलं आहे. पुणे गावचे समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते सुदामजी चौधरी यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम वेलकम अँड सुस्वागतम. खूप चांगले षटक बघायला मिळालं. पहिलं षटक नाणेफेक जिंकून प्रथम पाहतो आपण क्षेत्ररक्षण करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे तो पहिल्या षटकापर्यंत तरी योग्य निर्णय वाटतोय सुजाता पिंपलास या संघाचा. दुसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर सज्ज होईल संजय. खेळपट्टीवर रमेश आणि सोपान ही जोडगोळी आपल्याला बघायला मिळते. सुंदर असं मैदान. ऐतिहासिक ग्राउंड भिवंडी तालुक्यातील बंदऱ्या मारुती क्रीडानगरी. बाजूलाच पाहतो आपण उल्हास काडी आणि अगदी मैदानाच्या बाजूलाच नवसाला पावणारं मंदिर हनुमंतरायाचं गार्डन देखील बघायला मिळते. कॅरेबियन वेस्ट इंडिज मैदानांची आठवण करून देणारं मैदान. चेंडू मात्र तटवलेला आहे. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू जातो. टीप मधून क्षेत्ररक्षक झेपावतो. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. रमेशच्या बॅट मधून 2 धावा आलेल्या आहेत. रमेश एक कंप्लीट टेक्निकल बॅट्समॅन आहे. तंत्रशुद्ध फलंदाज आहे. धावसंख्या वाढते. धावपलकर 8. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. रमेशने आत्ताच 2 धावसंख्येनिशी आपलं खातं खोललेलं ऑफ द मार्क झालेलं आहे. संजय राईट आर्म ओव्हर द विकेट. फुलटॉस चेंडू होता. समाचार घेता आलेला नाही. चेंडू बॅटची वरची कडा घेऊन गेला शॉर्ट दरम्यानला. क्षेत्ररक्षक झेपावतोय तिथे. दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये फलंदाज होते धावचित बाद. चाचू बोलतोय मुंबईवरून. 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 फलंदाजी ते बाद झालेला आहे. चौथा धक्का लागलेला आहे. नवीन बॅटर योगेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. एक हार्ड हिटर अष्टपैलू खेळाडू आहे. स्वर्गीय रामूशेठ प्रतिष्ठान ताडाली या संघाचा. धावसंख्या धावपलकर स्थिर आहे 9. 4 गडी झटपट बाद झालेले आहेत. आता भागीदारी इथून करावी लागेल. संघाला एक सन्मानजनक टोटल उभारायचं असेल तर, एक समाधानकारक धावसंख्या उभारायची असेल तर. चांगल्या स्थितीमध्ये सध्या पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सुजाता पिंपलास या संघाला.
चेंडू मात्र लॉफ्ट केलेला आहे. लॉंग ऑन सीमारेश्वर क्षेत्ररक्षक सज्ज आहे. वन बाउंड चेंडूला कलेक्ट करतोय, फेक करतोय. तोपर्यंत अवधी होता बॅटर योगेश याच्याकडे 2 धावा पूर्ण करण्याचा. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. दोघांमध्ये चांगली कॉलिंग झाली, तालमेल बघायला मिळाला. 2 धावा कंप्लीट केलेल्या. धावसंख्या वाढती. धावफलकावर 11. 11ला 4 खेळाडू बाद. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. 40+ क्रिकेट. 1 धाव उत्तम आणि सदृढ आरोग्यासाठी, दीर्घ आयुष्याची गुरु किल्ली. शारीरिक फिटनेस ठेवण्याचे एक प्रभावी माध्यम. फिट राहा, हिट राहा. जो फिट आहे तोच हिट आहे. स्वस्थ राहा, मस्त राहा. हेल्थ इज वेल्थ. संजय सज्ज होते बॉलिंग मार्कवर. चेंडू मात्र अतिशय चांगला लॉफ्टेड शॉट बघायला मिळते. पुन्हा एकदा सेम डिलिव्हरी, सेम शॉट बघायला खोदून काढलेले आहे चेंडूला. लॉंग ऑन वर चांगलं क्षेत्ररक्षण विनेश द्वारा. फक्त 1च धाव मिळेल बॅटर योगेशला. धावसंख्या वाढती. धावफलकावर 12. आता मात्र धावफलक हलता ठेवण्याचं काम करताना बॅटर योगेशला आपण पाहतोय. हे खूप महत्वाचं असते. जेव्हा तुमचे झटपट फलंदाज बाद होत असतात तेव्हा स्ट्राईक रोटेट होणे, भागीदारी करणे खूप महत्वाचं असते क्रिकेटमध्ये. आणि तेच बघायला मिळते योगेश द्वारा खेळपट्टीवर. संजय चेंडू मात्र लेग स्टिक सोडून जाणारा निश्चितच आपण बघितला. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक अतिरिक्त धाव जोडली जाईल या सिंगलच्या मदतीने. धावसंख्या वाढते. धावफलकावर 13. 13 लॉस ऑफ 4 विकेट. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस नाऊ. संजय शपलवून खेळण्याचा प्रयत्न केला होता. लॉंग स्टॉप सीमारेषेकडे चेंडू अतिशय वेगाने नाही थांबणार. मिळतील 4 धावा. लकी बाउंड्री, नशिबाचा चौकार. आहे मुंबई नगरीत आईचा दरारा भारी. चर्चा नावाची होतई हो, त्यांना मानतात सारी. आहे तसा तो लई दमदार, आहे तसा तो लई दमदार. एंट्री होते हो भाईची ठासून. चाचू बोलतोय मुंबईवरून. चाचू बोलतोय मुंबई. बॅटच्या वरच्या हिश्श्याला लागून चेंडू गेला. लॉंग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर चौकार. धावसंख्या वाढते. धावफलकावर 17. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. अंधाधुंद बॅट चाललेली होती. स्विंग अँड मिस, डॉट बॉल, ब्युटिफुल बॉल. अशा प्रकारे 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या. धावफलकावर 4 बाद 17. ओव्हर टू यू डॉक्टर गवली सर. यस, खूप खूप धन्यवाद जेवण पाटील. आपण वळणार आहोत स्वागत आणि सन्मानाकडे, कारण आपली संस्कृती अतिथी देवो भव. क्रिकेट खेळाबरोबर मान्यवरांनी आपला बहुमूल्य वेळ दिलेला आहे. त्यांचा आपण स्वागत आणि सन्मान. सर्वप्रथम आमचे सन्माननीय विजयजी भांबरे, जे छत्रपती शिवबा प्रतिष्ठान भिवंडीचे अध्यक्ष आहेत, त्यांचं स्वागत आणि सन्मान. मी प्रसादजी तरे, प्रसाद किशोर तरे यांना विनंती करणार आहे की आपण आपल्या शुभा असते त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. प्रसादजी तरे हे आमचे भूषणजी तरे यांचे बंधू आहेत. आणि भूषणजी तरे म्हटल्यानंतर SS एंटरप्राइजेस आणि त्यांचे सर्वतोपरी सहकार्य आम्हाला स्पर्धेचे मुख्य आयोजक सुद्धा आहेत. यस, प्रसादजी आपण आपल्या शुभा असते आमचे सन्माननीय विजयजी भांबरे साहेब, छत्रपती शिवबा प्रतिष्ठान भिवंडीचे अध्यक्ष आहेत, त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. त्यांना बुके आणि एक आकर्षक सन्मान चिन्ह जे नेहमीच त्यांना या स्पर्धेची आठवण देत राहील असं देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे. त्यानंतर माजी शाखा प्रमुख कोपर मान्य श्री केशवजी पाटील यांचंही स्वागत आणि सन्मान प्रसादजी आपण करायचं आहे. केशव पाटील यांचंही स्वागत आणि सन्मान प्रसादजी तरी आपल्या शुभ हस्ते करतील. त्यांना सुद्धा आपण बुके आणि एक आकर्षक सन्मान चिन्ह जे नेहमीच या स्पर्धेचे अर्थात सुजित चाचू सुतार चषक 2024 आठवण देत राहील असं देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे. पहिली वॉर्निंग दिलेली आहे वेळेसंदर्भात, याची नोंद घ्यायची आहे. तांडल मंडळ अध्यक्ष काल्हेर रीतीबंदर विजयजी तरे सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत आणि सन्मान करायचं आहे. प्रसादजी आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. सर्व मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान प्रसादजी तरे आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. विजयन तरे जे तांडल मंडळ अध्यक्ष काल्हेर रीतीबंदर यांचं स्वागत आणि सन्मान आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. त्यानंतर काल्हेर गावचे समाजसेवक वासुदेवजी म्हात्रे यांचं सुद्धा स्वागत आणि सन्मान करायचं आहे. याचं काल्हेर गावचे समाजसेवक वासुदेवजी म्हात्रे यांचं
स्वागताने सन्मान केलं जाईल. त्यानंतर सुदामजी चौधरी यांचं आत्ताच आगमन झालेलं आहे. समाजसेवक पूर्णा यांचे स्वागताने सन्मान करायचं आहे. प्रसादजी तरे आपणास आज सत्कार सम्राट व्हायचा आहे. आपल्या शुभास्ते स्वागताने सन्मान करायचे आहेत. सुदामजी चौधरी यांचं स्वागताने सन्मान केलं जाते. सो बॅक टू क्रिकेट नाव. थँक्यू डॉक्टर मोरेश्वर गवळी सर. चेंडूला फक्त हलक्यात आणि फ्लिक केलं होता ऑन साइडला. एक धाव पूर्ण करतोय योगेश. या सिंगल खरं तर फ्री बॉल होता, समाचार घेता आले नाही. योगेशला या सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते. धावपलकर 23. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केला जात होता. तिथे अक्रॉस दी लाईन होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि बॅटचं कनेक्शन झालेलं नाही. चेंडू जाते निर्धाव. तुम्हाला जर अचूक फटका खेळायचा असेल तर तुमचं फुटवर्क, चेंडूवरची नजर, ताकद आणि प्लेसमेंट ह्या गोष्टी क्रिकेटमध्ये खूप महत्वाच्या असतात. सागर तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. मैदानाच्या आतमध्ये धीम्या गतीने चेंडू टाकला होता. चेंज ऑफ द पेस, वेग कमी केला होता. फलंदाजाला पूर्णपणे चकित केलेलं आहे. अतिशय सुंदर चेंडू होता, प्रतिम चेंडू. चेंडू जाते डॉट. यानंतर जो सामना होईल श्री जानकाई माता खारबाव आणि श्री गावदेवी पूर्णा, आपण टॉस नाणेफेक करण्यासाठी सज्ज राहायचं आहे. तिथं काय घडलंय? फलंदाज हिट विकेट स्वरूपामध्ये बाद होते. हिट विकेट, क्या बात आहे. सोपान हिट विकेट स्वरूपामध्ये बाद झालेलं आहे. आहे मुंबई नगरीत आईचा दरारा भारी. चर्चा नावाची होतई हो, त्यांना मानतात सारी. आहे तसा तो लई दमदार, आहे तसा तो लई दमदार. एंट्री होते हो भाईची ठासून. चाचू बोलतोय मुंबईवरून. चाचू बोलतोय मुंबईवरून. चाचू. पाचवा फलंदाज बाद झालेला आहे. धावसंख्या धावपलकावर स्थिर आहे, कायम आहे. 23. निम्मा संघ गारद झालेला आहे. टॉप ऑर्डर, मिडल ऑर्डर आता जवळजवळ टेल हँडर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. सागर पुन्हा एकदा सज्ज होते. बॉलिंग ट्रॅकवर समोर जाईल न्यू बॅटर दीपेश. चेंडू आणि बॅटचं हवं तसं संपर्क होत नाही. तिथे एक चोरटी धाव पूर्ण केली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करीत होता योगेश, पण दीपकने नकार दिलाय. पंचांचा लेग बाईटचा इशारा येतोय. सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकताना स्कोर बोर्डवर 24 या आकड्यावर जाऊन पोहोचलेले 5 गड्यांच्या मोबदल्यात 3 षटकांच्या समाप्तीनंतर. यानंतर होणारी जी मॅच असणार आहे ती म्हणजे दुसऱ्या फेरीतली पहिली मॅच. श्री जानकाई माता खारबाव आणि गावदेवी स्पोर्ट पूर्णा दोन्ही संघ कॅप्टनने टॉस साठी तयार राहायचं आहे आमच्या टॉस बॉक्स मध्ये. शेवटचा अंतिम षटक असणार आहे. पहिल्या डावातील शेवटच्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर सज्ज होईल गोलंदाज प्रभाकर. चालू धावगतीचा आपण जर विचार केला तर 8.00 च्या सरासरीने आतापर्यंत धावा जोडलेल्या आहेत. धावपलकर या षटकामध्ये जितक्या जास्त धावा येतील तितक्या संघासाठी लाभदायक आणि फायदेशीर असतील. चेंडू मात्र पाहतोय डाऊन द लेग स्टंप चेंडू टाकला होता. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक अबांतर धाव जोडली जाईल धावपलकावर. 25 या आकड्यावर जाऊन धावसंख्या पोहोचलेली आहे. एक्स्ट्राची मदत. पुन्हा एकदा प्रभाकर जेन्युअन स्पिन गोलंदाज आहे, फिरकी गोलंदाज. अगेन स्पिन खेळलेला आहे. चेंडू जाते लॉंग ऑन सीमारेषेवर. क्षेत्ररक्षक झपाटलेला आहे चेंडूवर. फक्त एकच धाव मिळेल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय तिथे, पण योगेशने नकार दिलेला आहे. फक्त एकच धावीवर संतुष्ट. सिंगलने धावसंख्या हलवारपणे स्कोरबोर्डवर 26 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. 26 धावा, 5 गडी बाद झाल्यात. अंतिम षटक हाताळतोय गोलंदाज प्रभाकर मुंडोरा एंडच्या टोकाकडून.
स्लॉग हिट, चेंडूला पाठवलंय मिड विकेट सीमा रेषेच्या पलीकडे, भव्य षटकार. गावागावाने गाजतय नाव आमचे चाचू भाईचा, आहे आशीर्वाद पाठीशी एक वीराईचा. हे गावागावाने गाजतय नाव आमचे चाचू भाईचा, आहे आशीर्वाद पाठीशी एक वीराईचा. आहे तसा तो लई दमदार, आहे तसा तो लई दमदार, एंट्री होते हो थँक्यू डीजे. बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू आला आणि चेंडूला फेकून दिला समोरच्या प्लॉट मध्ये. 6 धावांसाठी स्वीट व्हॉइस, स्वीट साऊंड आला. काय फटका खेळला होता योगेश, जबरदस्त धमाकेदार षटकार आला. षटकाराच्या मदतीने धावसंख्या हाय जंप मारताना स्कोरबोर्डवर 3200 आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. पुन्हा एकदा प्रभाकर मडवी सज्ज होते बॉलिंग मार्कवर, राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा स्लॉग हिट करायचं होतं, प्रॉपर कनेक्ट झालेलं नाही. चेंडू एक धाव पूर्ण केलेली आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा अगदी आरामात पूर्ण करताना योगेश, खेळपट्टीवर चांगला जम बसलेला आहे योगेश तावरे. याचा जबरदस्त बॅटिंग करतोय आपल्या संघासाठी. या खरं तर नॉकआउट स्पर्धा आहे, प्रत्येक सामना प्रत्येक संघासाठी व्हेरी इम्पॉर्टंट, खूप महत्वाचा सामना असेल. धावसंख्या धावपलकर 34. पुन्हा एकदा प्रभाकर, अतिशय चांगला चेंडू होता, अप्रतिम चेंडू, फलंदाजाला पूर्णपणे चकित केलेला आहे, चकवा देणारा हा चेंडू होता. अगदी फलंदाजा बॉडी लँग्वेजला परखून चेंडू टाकला होता. फलंदाजा वीक झोन कुठे हे ओळखून हा चेंडू टाकला होता प्रभाकर याने. धावसंख्या स्थिर आहे धावपलकर 34. पुढे सरसावतो अगदी स्ट्रेट फटका खेळलेला, डाऊन दी ग्राउंड, 1 बाउन्स 2 बाउन्स. चेंडू जाते सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी क्रॅकिंग चौकार. जबरदस्त फटका बघायला मिळाला योगेशच्या बॅट मधून. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या वेगाने मुसंडी मारताना 38 या आकड्यावर जाऊन धावसंख्या पोहोचलेली आहे. काय फलंदाजी करतोय योगेश, 12 धावांवर खेळतोय. एक चौकार त्याच्या इनिंग मध्ये आतापर्यंत आपल्याला बघायला मिळते. एक षटकार देखील त्याने लगावलेला आहे. चेंडू मात्र पाहतोय मिस टाइम फटका आहे, क्षेत्ररक्षक झेपावतोय. खूप दुरून प्रयत्न केला होता उमेश याने झेल घेण्यासाठी, हाफ चान्स होता तिथे. 2 धावा योगेश पूर्ण करतोय. खरं तर झेल घेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती. अशा प्रकारे 2 धावा कंप्लीट. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर, 4 षटकांच्या समाप्तीनंतर 40 धावा धावपलकावर जोडलेल्या आहेत. 41 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे सुजाता स्पोर्ट्स पिंपलास या संघाला सामना जिंकण्यासाठी. मी आपणास घेऊन जातोय डॉक्टर मोरेश्वर गवळी सरांकडे. खूप खूप धन्यवाद जयवंत पाटील. श्री जाणकाय माता खारबाव संघ कॅप्टन आणि गावदेव पूर्ण संघ कॅप्टनने लगेचच टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे त्वरित. दुसऱ्या फेरीतली पहिली मॅच असणार आहे. छत्रपती शिवबा प्रतिष्ठान भिवंडीचे अध्यक्ष विजयजी भामरे, त्याचबरोबर केशवजी पाटील, दोन्ही मान्यवरांना विनंती करणार आहे की आपल्या उपस्थितीत टॉस होईल. कॉईनची माहिती आहे तरी पण देणं गरजेचं असणार आहे, कारण हे जे आयोजन केलेले अर्थात गावदेवी क्रीडा मंडळ मास्टर 40+ पूर्ण आणि दुसरी बाजू जी आहे अर्थात SS एंटरप्राइजेस सुप्रसिद्ध बिल्डर्स अँड डेव्हलपर्स भूषणजी तरे, प्रसादजी तरे यांची नावं लगेच समोर येतील, आपण पाहू शकता. आणि त्यामुळे ती दुसरी बाजू आहे SS एंटरप्राइजेस. कॉलिंग कोण करणार आहे? श्री जानकायमध्ये खारबाव संघाचे कॅप्टन. काय कॉलिंग असणार आहे? गावदेवी पूर्ण. यस, गावदेवी पूर्ण. मान्यवरांना विनंती असणार आहे आपण थोडंसं पुढे यायचं. विजयजी आपण आपल्या शुभास्ते टॉस करायचं आहे. केशवजी सुद्धा आहेत, पाटील माझी शाखा प्रमुख कोपर. यस, टॉस जिंकलेले तो गावदेवी स्पोर्ट पूर्ण संघाने. मी मान्यवरांचा खूप खूप आभार व्यक्त करतोय. आपण टॉस साठी आलात, खूप खूप आभार.
आपण टॉससाठी आलात. परेश, पहिल्या मॅचमध्ये खूप चांगली कामगिरी, सांघिक कामगिरी बघायला मिळाली. बॅटिंग चांगली झाली, गोलंदाजी खूप चांगली झाली. त्यानंतर विशेष म्हणजे तुमचं क्षेत्ररक्षण ए दर्जाचं झालं आणि त्यापेक्षा यष्टीरक्षक प्रवीणची कामगिरी A1 दर्जाची बघायला मिळाली. महत्त्वपूर्ण मॅच असणार आहे. निर्णय काय असणार आहे? फलंदाजी. बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय घेतलेला आहे. आतापर्यंत जे टॉस जिंकले कॅप्टनने क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं, बॅटिंग करण्याचा निर्णय या पाठीमागे काय उद्देश आहे? बॅटिंग करताना प्रेशर नसतो पहिल्या इनिंगला. फलंदाज फ्री माइंड खेळतात आणि त्याचा फायदा होतो. संघ तोच राहणार आहे की बदल करण्यात येईल? नाही, सेम आहे. परेश भगत कॅप्टन आहेत आणि परेश भगत कॅप्टन नसून एक पूर्णा गावातील सुप्रसिद्ध कलाकार आहेत आणि त्याहीपेक्षा ते उत्कृष्ट समालोचक सुद्धा आहेत. परेश, तुझ्यासाठी, तुझ्या संघासाठी, तुझ्या पाठीराख्यांसाठी खूप खूप शुभेच्छा असणार आहे. ऑल दी बेस्ट. आपण थांबायचं आहे. खारभाऊ, पहिल्या संघामध्ये थोडासा संघर्ष करावा लागला मॅच जिंकण्यासाठी, पण मॅच जिंकणं गरजेचं असतं. यावेळेला काही वेगळी रणनीती सरकार बॅटिंग करायची आहे? नाही, मग आम्हाला फिल्डिंग पाहिजे होते आणि फिल्डिंगच भेटलेले. क्षेत्ररक्षण तुम्हाला मिळालेलं आहे, पण पहिली जी मॅच तुम्ही जिंकलात त्यामध्ये प्रेम याने खूप चांगली कामगिरी केली. यावेळेला कुणाकडनं जास्त अपेक्षा असणार आहे? नाही, अपेक्षा मागे मी बोललो होतो, अपेक्षा 11 खेळाडूंपासून असते आम्हाला. 1 ना 2 काय खेळाडू चालत नाही, पण 11 जणांचा सपोर्ट असला तर मॅच जिंकू शकतो. स्थानिक संघ खेळतोय, काही थोडंसं प्रेशर आहे, मानसिक दबाव असणार आहे तुमच्यावर? नाही, प्रेशर काय नाही. आम्ही आमचा 100% द्यायचा प्रयत्न करू आणि हे फायनल मारायचा प्रयत्न करू आणि आमचा तो दुष्काळ आहे ना तो काढायचा प्रयत्न करू. क्या बात आहे. याला म्हणतात पॉझिटिव्ह थिंकिंग. हे बघा, तू पॉझिटिव्ह थिंक तुमच्याकडे असणं फार गरजेचं असतं. जिद्द, चिकाटी, मेहनत, प्रामाणिकपणा आणि 5वी गोष्ट जी आहे ना ती पॉझिटिव्ह थिंकिंग, सकारात्मक दृष्टिकोन, हे बघायला मिळालं आहे. पण तो क्रिकेट एक अनिश्चिततेचा गेम आहे. तुम्हाला तुमच्या संघासाठी, पाठीराख्यांसाठी खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, दुसऱ्या फेरीतली जी मॅच होणार आहे त्याचा टॉस झालेला आहे आणि टॉस जिंकून गावदी स्पोर्ट पूर्णा मास्टर 40+ संघ कॅप्टन परेश भगत यांनी एक थोडासा धाडसी निर्णय घेतलेला आहे, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि क्षेत्ररक्षण करण्यासाठी श्री जाणकाय माता खारबाव संघाला आमंत्रित केलेलं आहे. दोघांनाही खूप खूप शुभेच्छा असणार आहेत. ऑल दी बेस्ट. आणि मी लगेचच घेऊन जाते तुम्हाला कॉम बॉक्समध्ये. त्या ठिकाणी सज्ज होतील आमचे दोन्हीही दिग्गज समालोचक जेवण पाटील, त्याचबरोबर आमचा पायकर. ऑल दी बेस्ट. खूप खूप धन्यवाद डॉक्टर मोरेश्वर गवळी सर. वळूया पुन्हा एकदा मॅचकडे. दुपारच्या सत्रामध्ये एक अजून एक चांगला सामना मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मनोज म्हात्रे आपण संपर्क साधायचा आहे स्टेज जवळ. मनोज म्हात्रे, कालिका माता 40+ संघाचा खारभाऊ, आपण संपर्क साधायचा आहे. व्यासपीठावरती आपण यायचं आहे, विनंती असेल आपल्याला. गावचे माजी उपसरपंच देखील आहेत, त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठाची शोभा वाढवण्याकरता आपण व्यासपीठावरती यायचं आहे. तसेच महेंद्र पाटील देखील त्यांच्या समूहात आलेले आहेत, त्यांना देखील विनंती करतो आपण देखील आमच्या मंचावरती येऊन आपण पाहुण्यांच्या यादीमध्ये आपण यायचं आहे. येस, मनोजजी म्हात्रे जे माजी उपसरपंच आहेत खारबाव ग्रामपंचायतीचे, तसेच उत्कृष्ट क्रिकेटर आहे, त्यांचं नेहमीच नाव घेतलं जाईल. एक स्पोर्ट्समन स्पिरिट, खेळाडूतीने खेळणारा खेळाडू खारबाव गावातील मनोज म्हात्रे. आपणास विनंती, आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं. आपलं हार्दिक स्वागत. आणि बाहुबली क्रिकेटर, कालिका माता संघाचे बाहुबली क्रिकेटर, कम्प्लीट ऑलराऊंडर महेंद्र पाटील, आपण सुद्धा मान्यवर कक्षामध्ये यायचं. आपलं हार्दिक स्वागत. वेलकम. खूप खूप स्वागत आहे. वेलकम ऑल ऑफ यू. पुन्हा एकदा आलेल्या पाहुण्यांचे मनापासून करूया स्वागत. सुजित चाचू सुता चषक 2024 मध्ये वळूया पुन्हा एकदा मॅचकडे, जिथे पहिल्या डावामध्ये 40 धावा काढल्या गेल्या होत्या. स्वर्गीय रामूशेठ ताडाली संघाने फार चांगली बॅटिंग, योगेशची देखील आली. वैयक्तिक योगेशने 20 धावा आपल्या संघाकडे जोडल्या. अगदी मी म्हणेन मोलाचं वाटत त्याचं आपल्याला मात्र पाहायला मिळालं. आणि त्याच्या मोबदल्यात आपण विचार केला तर 41 धावांचं माफक लक्ष असेल ते म्हणजेच सुजाता पिंपलास संघासमोर सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर होताना पाहायला मिळते. प्रभाकर आणि विनेश ही पहिल्या विकेट करता आपल्याला ही जोडी पाहायला मिळते. 24 चेंडूमध्ये 41 धावा चेस डाऊन करावे लागतील. सुजाता
पिंपळा संघाला पहिले षटक मार्गस्थ गोलंदाजी करण्याकरता गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला गोपाळ पाहायला मिळतोय. पहिलं षटक हाताळण्याकरता मांड्याटी पाहू. चला आपण उशीर कमी करायचा आहे विनंती असेल. 20 मिनिटाच्या अवधी आहे आणि 20 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटक पूर्ण करायचे आहेत. वीस मिनिटाचा अवधी असेल. 20 मिनिटांमध्ये आपल्याला हे 4 षटक पूर्ण देखील करायचे आहेत. मॅचला आपण करूया सुरुवात. दुसऱ्या डावाला इथे मात्र सुरुवात पाहणार. यस, पंचांचा ग्रीन सिग्नल. मॅच ऑन. त्या पहिल्या चेंडू हलक्या तरी फक्त चेंडूला स्ट्रोकचा चेक केलं गेलं. पॉईंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होतात. इथे मात्र एक धाव इथे मिळेल. एका धावेने मात्र श्री गणेशा झालं सुजाता पिंपळा संघाचं. वासुदेव चौधरीला प्रत्येक कॅच साठी विनोद चौधरी साहेबांकडून 500 रुपयाचा पुरस्कार जाहीर झालेला आहे. क्या बात आहे. इथे मोठा फटका पाहायला मिळतोय. इनफिल्डच्या डोक्यावरून चेंडू सरळ ट्रॅव्हल व्ही शेप मध्ये फिल्डर आहेत. बनावं लागेल प्रेक्षक. फार सुंदर फटका. चेंडू सरळ निघून गेला सीमा रेषा बाहेर चौकार. गावागावाने गाजतय नाव आमचे चाचू भाईचा आहे आशीर्वाद पाठीशी एक वीराईचा. फार सुंदर फटका एक्झिक्यूट केला होता. अगदी इनबॅट चेंडू होता आणि इनबॅट चेंडूचा मात्र चांगला समाचार आपल्याला विनेशचा पाहायला मिळाला. जसा चेंडू बॅटवर दळला गेला सरळ निघून गेला व्ही शेप मध्ये सरळ रेषेमध्ये बाउंड्री लाईनच्या बाहेर. विनेशच्या बॅट बंद. हा पहिला चौकार. सुंदर, फार सुंदर सुरुवात मी म्हणेन विनेशची पाहायला मिळतोय पहिल्या षटकामध्ये. इथे मागे सरसावत फटका मारायचा होता. कटच्या अंदाजामध्ये फटका मारायचा होता. फुटवर्क देखील फार छान वापरलं होतं परंतु चेंडूचा वेग थोडासा आपल्याला छान पाहायला मिळाला आणि मात्र इथे विनेश चेंडू डॉट होतोय. सुंदर सुरुवात इथे मात्र गोलंदाजाची. पुन्हा एकदा कट करायचा होता. फिल्डर तिथे आहे. ओहो, ओढा कॅच. चेंडू अगदी एका हातामध्ये विसवला गेला होता आणि मात्र विलेजची गेली संपुष्टात. ठाणे मुंबईचा टायगर आमचा सुजित चाचू सुतार. ठाणे मुंबईचा टायगर आमचा सुजित चाचू सुतार. अतिशय सुंदर दृश्य कॅमेरामॅनने टिपलेलं आहे. आपण जेव्हा हे दृश्य पाहतोय ना तेव्हा अगदी कॅरेबियन बेटाची आम्हाला आठवण होते. कारण हे मैदान जे आहे अगदी अगदी खाडी लगत लागून आहे आणि सुंदर दृश्य आपण पाहतोय. अगदी खाडीचं दृश्य आहे. हिना नदीचा विस्तीर्ण परिसर सुद्धा आपण पाहतोय. येस, कौतुकावत कामगिरी इथे मात्र लाईव्ह टेलिकास्ट मधून पाहायला मिळेल. इथे देखील लढव्या बॅटने खेळायचं होतं. संपर्क प्रॉपर झालेला नाही. चेंडू उंची गाठत होता. 3 क्षेत्ररक्षक 30 सर्कल मध्ये होते. यष्टी रक्षक होता, थर्डमॅन होता, फाईन लेग देखील 30 सर्कल मध्ये होता. मात्र एकाकडे देखील झेल गेली नाही. फक्त बघत राहिले. त्याचा फायदा मात्र फलंदाजाने उठवला. एक धाव नक्कीच काढली. एका धावेने धावफलक थोडंसं पुढे सरकलं आणि जाऊन पोहोचलं 6 धावेंवरती. एक विकेट गमावल्यानंतर सुजाता पिंपळा संघ. यस, स्वर्गीय रामोसेठ प्रतिष्ठान ताडाली विरुद्ध सुजाता स्पोर्ट पिंपळा 2 संघामधील मॅच आपण पाहतोय. पुन्हा एकदा फटका सुंदर पाहायला मिळतोय. इनफिल्डच्या डोक्यावर कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू चावळ होतोय. फिल्डर धावत आहेत, पाठलाग करत आहेत. चेंडू थांबणार नाही. वेग फार पाहायला मिळाला. चेंडू निघून गेला सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा क्लासिकल चौकार. समाजसेवक लाखात आहे त्याची सर नाही कुणाला येणार. समाजसेवक लाखात आहे त्याची सर नाही कुणाला येणार. ठाणे मुंबईचा टायगर आमचा सुजित चाचू सुतार. ठाणे मुंबईचा टायगर. खूप चांगला फटका बघायला मिळाला. अगदी शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या वरून हा फटका पाठलाग केला गेला दोघांनी त्या ठिकाणी. मात्र शर्यत जवळपास लागली पण मात्र शर्यत चेंडूने जिंकली. चेंडू हा सीमा पार पहिल्यांदा गेला. 4 धावा मिळतात. श्याम शेठ घरात फॅम टीम सुजाता पिंपलास हा संघ बॅटिंग करताना आपण पाहतोय.
पहिलं षटक इथे संपलं गेलं. पहिल्या षटकाखेर आपण धावफलकाचा विचार केला तर 10 धावा या धावफलकावर लागल्या गेल्या. एक विकेट नक्कीच गमावला सुजाता पिंपळा संघाने. आता मात्र समीकरणाचा पण जर विचार केला तर उर्वरित 18 चेंडू आणि जिंकण्याकरता 31 धावींची गरज. कंपल्सरी चेसिंग असेल हे देखील लक्षात असू द्या. सरासरीचा आपण विचार केला प्रति षटकामागे 10 धाव्या कराव्या लागतील. अगदी बरोबर, कारण सुजाता स्पोर्ट पिंपळाचा श्यामशेठ घरात फॅम टीम आहे आणि स्वर्गीय रामूसेठ प्रतिष्ठान ताडाली हा संघ श्याम चौधरी फॅम टीम आहे. क्या बात आहे, दोन्ही याच्यामध्ये श्याम कॉमन नेम आहे. श्यामशेठ घरात आणि श्याम चौधरी आणि गोपाळ गोलंदाज आहेत. तिन्ही नावं श्रीकृष्णाचीच आहेत, म्हणायला हरकत नाहीये. बघा योगायोग फार. वासू देखील श्रीकृष्णाचंच नाव आहे, म्हणजे चारही गोष्टी मिळतात असं म्हणा हरकत नाही. नवीन गोलंदाजी नाव वासुदेव येतोय. राईट ओव्हर द विकेटने. इथे मात्र फसवा चेंडू पाहायला मिळाला. थोडासा फ्लायटेड चेंडू होता, आडव्या बॅटने खेळायचं होतं. संपर्क व्यवस्थित झाला नाहीये. बॅटची आतली कडा चेंडूला आदळली होती. चेंडू सरळ निघून गेला. शॉर्ट लेग गलीमध्ये फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. एकदा विकेट देखील मिळेल. पुन्हा एकदा फलंदाजी करण्याकरता सलामीचा सलामीवीर प्रभाकर आता मात्र मैदानात पाहायला मिळतोय. इथे मात्र पुन्हा एकदा फसवा चेंडू पाहायला, फक्त फ्लायटेड चेंडू इथे मात्र पाहायला मिळाला. कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल देखील झाला. एक धाव इथे मिळेल. दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि सहजरित्या 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावेने धावफलक थोडंसं पुढे सरकलं आणि जाऊन पोहोचलं धावफलकावरती. 13 धावा. दुसरं षटक मार्गस्थ गोलंदाज वासुदेव आपल्याला पाहायला मिळतोय. राईट ओव्हर द विकेटने त्याला सामोरं जाईल प्रभाकर आणि किशोर. 41 धावाचं टार्गेट असेल. चेस डाऊन करावे लागेल. कंपल्सरी चेसिंग असेल हे देखील लक्षात असू द्या. इथे मात्र शपल क्रॉसचा फटका. टायमिंग प्रॉपर. चेंडू थांबणार नाहीये, सरळ निघून जाईल स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. 1 बाउन्स चौकार. सुरुची भोजनाची व्यवस्था सुद्धा जी करण्यात आलेली आहे त्यासाठी सुद्धा विशेष आभार आम्ही व्यक्त करतोय. श्री भूषणजी तरे त्याचबरोबर श्री प्रसादजी तरे यांचा मी विशेष आभार व्यक्त करतोय, कारण स्वर्गीय वासंती किशोर तरे यांच्या स्मरणार्थ खास करून व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यामुळे SS एंटरप्राइजेसचे आमचे भूषणजी तरे यांचं, प्रसादजी तरे यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. इथे देखील चांगला चेंडू पाहायला मिळाला. वासुदेवच्या गोलंदाजीमध्ये फ्लायटेड चेंडू वारंवार हाताळले जातात. पुन्हा एकदा पुढे सरसावट. टायमिंग प्रॉपर. वॉट अ शॉट. चेंडू निघून जाईल सीमा रेषेच्या बाहेर. हा दणदणीत करणारा गगनभेदी षटकार. यस, जेवणाची व्यवस्था सुरू आहे. जे खेळाडू असतील ज्यांना मॅच नंतर खेळायची असेल त्यांनी जाऊन त्या ठिकाणी जेवण करून घ्यायचं आहे. त्यांची मॅच नंतर असेल त्यांनी खरं तर जेवण करून घ्यायचं आहे. फटका फार सुंदर सजवला होता 7 धावांकरता. इथे लाईन चुकीची आहे. लाईन चुकीची आहे. नो चेंडू हाताळला जातो. खराब चेंडूची हाताळली वासुदेवच्या माध्यमातून पाहायला मिळाली. नो चेंडू हाताळला गेला. फ्रीड असेल. फलंदाजी करण्याकरता प्रभाकर देखील सज्ज असेल. इथे मात्र पुन्हा एकदा आडव्या बॅटने चेंडूला वळवला जातं. फार सुंदर फटका. चौकार. 4 धावा. स्वागत आणि सन्मानाकडे, कारण 28 धावा झाल्या. 28. स्वागत आणि सन्मानाकडे बोलतोय. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. मान्यवर कक्षामध्ये आगमन झालेलं. यापूर्वीच ग्रामपंचायत खारबावचे माजी उपसरपंच आणि एक सामाजिक बांधिलकी त्यांनी नेहमीच जोपासलेली आहेत आणि खारबाव गावातील एक उत्कृष्ट क्रिकेटर म्हणजे ज्यांची ख्याती आहे त्यांचा स्वागत आणि सन्मान मी प्रसादजी तरे यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते मनोजजी म्हात्रे माजी उपसरपंच आणि खारबाव गावातील एक उत्कृष्ट क्रिकेटर आज सध्या 40+ मध्ये खेळतायत, पण अगदी रेग्युलर क्रिकेटमध्ये असताना सुद्धा एक
वन ऑफ द बेस्ट क्रिकेटर म्हणून ज्याचं नाव घेतलं जाईल मनोजी म्हात्रे स्वागताने सन्मान केला ते. त्यानंतर बाहुबली क्रिकेटर कालिका माता खारबाव महेंद्र पाटील यांचं सुद्धा स्वागताने सन्मान केलं जाईल. कालिका माता संघाचे हे कंप्लीट ऑलराऊंडर आहेत 40+ संघाचे आणि बाहुबली क्रिकेटर म्हणून त्यांची ओळख आहे. प्रसादजी तरे आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सुद्धा सन्मानित करायचं आहे. सो बॅक टू क्रिकेट नाऊ. थँक्यू सो मच. वळूया पुन्हा एकदा मॅचकडे. तिसरं षटक हाताळण्याकरता गोलंदाज योगेश आता मात्र पाहायला मिळेल ॲट मूव द विकेटने. पहिला चेंडू वळव्या बॅटने ऑन साईडला वळवला जाते. बॅट आणि बॉलची जुळणी फार छान पाहायला मिळाली. ऑन साईडला एक धाव झाली आहे. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. फेकी खराब झालेली आहे. एक धाव इथे मिळेल. दुसरीचा प्रयत्न केला जाईल आणि मात्र सहजरित्या 2 धावा इथे कंप्लीट केला गेला. खराब फिल्डिंगचा नजर आहे ते मात्र पाहायला मिळाला ताडाली संघाकडनं. जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा खर्च केल्या आणि या धावा कुठेतरी मी म्हणेन भागात देखील पडू शकतात ताडाली संघाला. धावफळकावरती आपल्याला 30 धावा पाहायला मिळतात. 11 चेंडू 11 धावांची गरज. हाफ ट्रॅकर चेंडू होता. फक्त मागे सरसावत चेंडूला दिशा दाखवण्याचं काम केलं गेलं. कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल देखील होतोय. एक धाव इथे देखील मिळेल. फिल्डिंग फार सुंदर पाहायला मिळाली. रमेशनी फार चांगली फिल्डिंग केली मात्र डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये 1 धाव आपल्या संघासाठी फक्त खर्च करून दिली. इथे मात्र पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू टाकला गेला. पूर्णपणे बॅटचा फ्लो खाली आणण्याचं काम हे मात्र फलंदाजाने केलं. अगदी मी म्हणेन उत्तर नव्हतं या चेंडूवरती फलंदाजाकडे, कारण पूर्णपणे ब्लॉक हॉलचा चेंडू होता आणि असे चेंडू मात्र फक्त MS धोनीच खेळू शकतो असं म्हणाल हरकत नाही. काय चेंडू हाताळला होता. कौतुकास्पद कामगिरी आज मात्र योगेशची आज मैदानामध्ये राहिले. इथे मात्र फुल टॉसवर घेऊन चेंडू सरळ ऑन साईडला वळवलं जाते. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये ते क्षेत्ररक्षक आहेत. मिळेल फक्त एकच धाव. एका धावेने धावफलक थोडस पुढे सरकलं जाऊन पोहोचलं धावफलकावरती. 33 धावा अजूनही जिंकण्याकरता 8 धावांची गरज. इथे मात्र आडव्या बॅटने चेंडूला उडवलं जाईल. बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रभाकरच्या बॅटमधना अजून एक धमाका. किंग मेकर इथे झाले. दुसरीचा प्रयत्न केला जातोय मात्र सहजरित्या 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या. खराब फेकी. तिसरी धाव मिळेल का. आणि थर्ड अंबरकडे मात्र हा निर्णय पोहोचवला आहे, कारण अंतिम क्षणी काय झालं हे पाहावं लागेल. यस. आणि फलंदाज बाद. ऍक्शन रिप्ले मध्ये आम्ही पाहिलं गेलं की फक्त मी म्हणेन हवेमध्ये बॅट होती. कोणत्याही प्रकारचा धाव घेण्यामध्ये गती वाढवली नव्हती. धावफलकावरती आपल्याला किती 39 धावा पाहायला मिळतात. नाही, बॅटरचा जो प्रयत्न होता ना त्याची बॅट बघितली आपण तरी इंजमाम उल हकची आठवण झाली. कारण इंजमाम उल अशा प्रकारे बॅट त्याच्या हवेमध्ये असायची. मी जर ग्राउंडेड केला तर पोचू शकता. आंतरराष्ट्रीय खेळामध्ये आपण पाहतोय मारवान अट्टापट्टू 41 वेळा धावपास झालेला आहे. राहुल द्रविड 40 वेळा आणि इंजमाम उल हक 40 वेळा.
असे समीकरण आहे. सर्वात जास्त वेळा मारवून अट्टापट्टू धावपास झालेला आहे. तुम्हाला जर पोचायचं असेल ना, तुम्ही बॅट असे जे ग्राउंडेड करणं गरजेचं असतं, तर तुम्ही त्यावर लवकर पोचू शकता क्रीजमध्ये. येस, अगदी बरोबर सर, आपण उल्लेख केला. आपल्याला बॅट ही हवेमध्ये न ठेवता आपल्याला बॅट सरळ नेऊन ग्राउंडेड करावी लागते. धावफलकावरती धावा 39 धावा. अजूनही जिंकण्याकरता 2 धावांची गरज. अंतिम तिसरं षटक मार्गस्थ आहे. चौथं षटक मार्गस्थ आहे का? यस, अंतिम षटक. 6 चेंडूंचा खेळ. 6 चेंडूमध्ये 2 धावांची गरज सुजाता पिंपलास संघाला. इथे मात्र लाईन चुकीची आहे. लाईन तिथे चुकीची आहे. डावी एसटी सोडल्यानंतर दोन्ही समांतर पंचांचे पाहायला मिळालं. स्कोर लेवल 40 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. आता मात्र समीकरण फार सोपं झालेलं आहे. जवळजवळ मी म्हणेन सुजाता पिंपलास संघ विजयाच्या उंबरठ्यावरती पोहोचलेला आहे. 6 चेंडू आणि फक्त 1 धावेची गरज. प्रभाकर तिथे आहे. मोठा फटका मारायचा होता. बॅटची वरची कडा. सॉफ्ट डिस्मिसर. विकेट किपर कडनं कोणतीही चुकी नाही. प्रभाकरला जागा सोडावी लागेल. फार सुंदर चेंडू हाताळला होता गोलंदाज दीपक याने आणि विकेट किपर देखील दीपकच आहे. फार चांगली कॅच दीपकच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि मी म्हणेन एक धडाकेबाज फलंदाज प्रभाकरला जागा सोडावी लागेल. नवीन फलंदाज मैदानामध्ये सागर येतोय. भरगच्च शरीराचा हा फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला. सागरला मात्र आता जास्त काही करायचं नाही, फक्त एकच धाव करायची आणि विजय संपन्न करून द्यायचा आहे. खरं तर प्रभाकरची कामगिरी फार चांगली राहिली. आपल्या संघाकरता जवळजवळ त्याने 26 धावांचं योगदान दिलं. फार सुंदर बॅटिंग त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली. आपल्या संघाकरता सिंहाचं वाटं उचललं असं म्हणा हरकत नाही. नवीन फलंदाज मैदानामध्ये सागर आला 1 धाव करण्याकरता, कारण संघाला जिंकण्याकरता फक्त एकच धाव पाहिजे उर्वरित 5 चेंडूंमध्ये. इथे मात्र आडव्या बॅटने चेंडूला ग्लास केलं जातंय. फाईन लेग क्षेत्रामध्ये फटका सुंदर. मॅच इथे झाली आहे फिनिश. अभिनंदन अभिनंदन सुजाता पिंपलास. हार्ड लक, टफ लक स्वर्गीय रामू शेट्टी संघ.